वाडा ग्रामीणचे जर खेळाडू इथे आले असतील तर त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधावा। कातिलाना झेल घेतलेला आहे, हृदयाचे ठोके चुकवले, काय कॅच घेतलेला, एका हातात 100 कॅच। मगाची ज्या प्रकारचा झेल घेतला अगदी त्याच्याही पेक्षा काकणभर सरस झेल घेतलेला आहे। त्या झेल घेणाऱ्या खेळाडूचं काय नाव आहे बरं? अबूजर घाटे। जबरदस्त झेल, कई सालों तक लोग याद करेंगे। ज्या प्रकारचा झेल नुमान पटेल यांचा भाचा उमर नासन यांनी पॉइंटला घेतला होता मंदार गरुडेचा, आणि त्या झेलवर नुमान पटेलच्या भाच्याला कमीत कमी 3500 रुपये बक्षीस भेटलं होतं। पुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, करारा प्रहार। मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे। एक षटकार मारला, अजून 2 जर मारले तर पवन भाई यांच्याकडनं पापासाठी 1000 रुपयाचं रोख बक्षीस। मैंने पहले कहा था इनमें काबिलियत है, उसमें हुनर है, ताकद है, उंची आहे, नजर आहे, परंतु आपल्या प्रतिभेला न्याय दिलेला नाही या खेळाडूंना। थोडीशी त्याला कोचिंग केली, गाईडलाईन दिली तर हा खेळाडू फार मोठा विस्फोटक बल्लेबाज होऊ शकतो, हर्षद ओंडो सारखा। पुढचा चेंडू, राईट आर्म राऊंड। या वेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय, खणखणीत दणदणीत चौकार। धाव संख्या जाऊन बोलली ती 10 वर। क्रिकेट मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। बघा पहिला चेंडू साजिद मुकरी ज्या प्रकारे मारला होता, शॉर्ट आर्म फुल बट नॉट पॉवरफुल, परंतु ज्या प्रकारे झेल घेतला अबूजरने, प्रेक्षकांनी डोळ्यात तोंडात बोट घातली। पुढचा चेंडू, राईट आर्म राऊंड। झेल सुटतोय, झेल सुटतोय, पापा भाभेला जीवदान भेटतंय। धाव संख्या 1-10। वाडा ग्रामीणचे खेळाडू जर दाखल झाले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी। यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, पंच मात्र वाईड बॉलचा इशारा करतायत का? नाही, षटक संपल्याची उद्घोषणा। हो, डॉट बॉल। पापा यांनी अपेक्षा व्यक्त केली होती बॉडी लँग्वेज वरून असं वाटत होतं, परंतु पंच मात्र ही कॅन सी द बेटर व्ह्यू दॅन एनीबडी। मध्ये फक्त 10 धावा झालेल्या, 1-10। दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो मला वाटतं अगदस बुबेरे। खेळण्यासाठी सज्ज होता नवीन फलंदाज आफ्ताब। अगदस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। चेंडू निर्धाव पडतोय, अगदस बुबेरे अगदी टिचून गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघासाठी तारणार असलेला संपूर्ण संघ हा त्याच्या अवतीभोवती असतो। पुढचा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर। पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय आणि फलंदाज बाद होते आफ्ताब। दुसरा गडी बाद होतो 2-10। काय धाव संख्या 2-10। दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू, अगदस बुबेरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट।
पुन्हा एकदा जोरकस मारला जातो ऑफ द टोच चेंडू सीमारेषे पलीकडे जातो वन बाउन्सने कातील बॅटिंग या पद्धतीने पुढचा चेंडू फलंदाज बाद 3 बाद 14 फलंदाज कोण आलाय आझम धाव संख्या 3 बाद 14 अगदस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन रवीचा जोरकस फटका मारला जातो याच्या 2 धावा तर नक्कीच मिळायला पाहिजेत बघूया काय होत आहे एकच धाव मिळते एका दोन्ही धाव संख्या 3 बाद 15 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अगदस बुबेरे वेगवान गोलंदाजी करतायत पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक धाव पळून काढली जाते धाव संख्या 3 बाद 15 16 3 बाद 16 हो दुसरं षटक संपलेलं आणि तिसरं निर्णायक हाणामारीचं रफी सुसे राईट आर्म वेगवान मारा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय धाव संख्या 3 बाद 16 आमचे सहकारी सुरेश पाटील पेट पूजा करतायत आणि खाता खाता विराट हास्य पाहायला मिळते त्यांच्याकडनं पुढचा चेंडू राईट आर्म कव्हरच्या दिशेने मारला जातो आणि गडी बाद होतोय मला वाटतं चौथा 4 बाद 16 कोण आलाय कामरा नेतोय धाव संख्या 5 बाद का किती गडी बाद झाले 4 बाद 16 तिसऱ्या षटकामधले 2 चेंडू टाकून झाले अत्यंत भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू बाकी आहेत फक्त पुढचा चेंडू राईट आर्म पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली राहतोय धावबाद करण्याची नामी संधी बघा क्षेत्ररक्षक यष्टी रक्षकाचे बघा किती गाफीलपणा आहे त्यांचं शरीरच एवढं बलदंड आहे की बसायला त्यांना 5 मिनिटं लागली आणि उठायला 2 मिनिटं हा गोल मटोल एकदम गरगरीत अगड बम बगड बम धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 वर
पुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, तगडा प्रहार षटकारासाठी सरळ प्रेक्षकांमध्ये भिरकावून झाला जातोय. कोणाकडनं बागला जातोय? आझम का? धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. कडक शॉट, कातिलाना षटकार. कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए, रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्री या मान्यवरांचं वडोली प्रीमियर लीग मध्ये आगमन होणार आहे. त्यांचा भाचा इथे येतोय आणि मामू लोकांची आगमनाची वर्दी देतोय. काय नाव तुझं? अली, मोहम्मद अली. पुढचा चेंडू, मोहसिन मुल्ला इथे येत आहेत. थांब ना, नको. किती चेंडू राहिले? 2 चेंडू राहिलेले फक्त. एकच, शेवटचा एक. थांब ना, सामना थांबवायचा आहे. मोहसिन मुल्ला येत आहेत, सामना थांबवायचा मंच. तौसिफ भुरे, त्याचबरोबर तसऊफ भुरे, त्याच्यानंतर मोशिनबाई भुरे येत आहेत. असमद हलबे येत आहेत. एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेचे प्रमुख अतिथी माननीय या गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी आणि दिग्गज व्यक्तिमत्व तौसिफ भुरे यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. माननीय तौसिफजी भुरे साहेब वेलकम. त्यांच्यासोबत माननीय तसऊफ भुरे यांचंही आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम WPL लीग वेलकम. नरेंद्र पाटील दाखिली एक दिग्गज क्रीडारसिक इथं आलेले आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. नरेंद्र पाटील फ्रॉम दाखिली, तौसिफ भुरे, तवक्कू भुरे, त्याचबरोबर असमद हलबे, मोशिनबाई मुल्ला. शेवटचा चेंडू आहे का? बघूया. रफी सुशी यांचा अंतिम षटकातला अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. देखते रह गए बाय बाय टाटा. कातिल षटकार, कातिलाना हमला. अगदच बुबेरे वैतागलेत. आयोजकांच्या वतीने शब्द सुमनानी स्वागत. आइए तशरीफ लाइए. तहे दिल से इस्तकबाल करता हूं. 4 बाद 34 जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. माननीय सन्माननीय पोलीस पाटील मोशिनबाई मुल्ला येत आहेत. त्यांचं सुद्धा तहे दिल से इस्तकबाल आयोजकांच्या वतीने. जितने भी छोटे बच्चे ना सबको बोलता हूं नीचे चले जाओ. एकाही लहान मुलानं पाहुण्यांच्या खांद्याला खांदा लावून बसायचं नाहीये. अभी अपनी दूध पीने की उम्र है तो बड़े बड़े बुजुर्गों के साथ कंधों में कंधा डाल के बैठेंगे. सब छोटे बच्चे नीचे उतर जाओ. तर मला वाटतं 34 धावा आणि 35 धावा करायचे आहेत ते डिंगडॉंग आर्मी वडोली संघाला. मगाशी ज्या प्रकारची कातिलाना गेंदबाजी केली होती साजिद मुकरी
फिर से वही इतिहास, फिर वही कहानी दोहरानी पड़ेगी। साजिद में वो काबिलियत है, फिर वही कातिलानी गेंदबाजी अगर करते हैं तो निश्चित रूप से टाइगर 11 को फिर से एक बार मैच जितवा सकते हैं। लाईनमन, बॉल बॉय या सर्वांनी अलर्ट राहायचंय। टी शर्ट घ्यायला अख्खा गावातली पोरं आली होती आणि लाईनमन म्हणून एकही मुलगा दिसत नाहीये। सगळ्यांचे टी शर्ट काढून घ्या। जितने भी छोटे बच्चे लाइनमैन है, बॉल बॉय है, जिनको भी वडोली प्रीमियर लीग के टी शर्ट दिए, सब लोगों ने अपना अपना काम करो ईमानदारी से, वरना शाम में पेमेंट नहीं मिलेगा। गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा कातिलानी गेंदबाजी साजिद मुकरी। फलंदाजीसाठी जबरदस्त अनुभवी फलंदाज अगदच बुबेरे, पिच हिटर। अभी तौसीफ बुरे है, अभी इनामों की बारिश हुई। तौसीफ बुरे और तवस्सुफ बुरे दोनों भाई यहाँ पर आए हैं, तो यहाँ पर दौलत ज्यादा बहुत हो जाएगी, पैसों का ढेर लगा दिया जाएगा, पैशांचा अक्षरशः पाऊस पडेल। हो बंडल फोडायला सुरुवात झालेली आहे। पहिला चेंडू आणि धावबाद करण्याची नामी संधी, बाल बाल बच गए, वरना तंबू में जाना पड़ता था। तौसीफ बुरे जे दर्दी क्रीडा रसिक आणि लिजंड क्रिकेटपटू होते, आता सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये अग्रेसर आहेत। सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व है, न जात पर न पात पर, सिर्फ इंसानियत पर काम करने वाले नवा हर जवान, यंग एंड डायनामिक पर्सनालिटी, नीडर लीडर बेडर लीडर तौसीफ बुरे। पुन्हा एकदा साजिद मुकरी, आग ओकतोय, आग उगल रही है, उठा दिया है, बघूया काय होतंय, पकडो क्या जीतो मॅच। आणि पापा यांनी झेल घेतलेला आहे की सोडलेला आहे? सोडला। धाव संख्या झालेली 2 आणि चेंडू झालेले 3। फिर से एक बार कातिल गेंदबाजी यहाँ पर साजिद मुकरी द्वारा। आपल्याकडे असलेला संपूर्ण अनुभव, जितना भी तजुर्बा है, सब पीछे लगा रहा है अपने गेंदबाजी के तरफ। तो बच्चों लोग टाइगर 11 के फील्डरों ने भी उसका साथ देना चाहिए। षटकातला चौथा चेंडू, साजिद मुकरी राईट आर्म विकेट। पुन्हा एकदा मारला जातो चेंडू, जोरकस 1 रन पडून काढले ते धावबाद करण्याची नामी संधी। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, धाव संख्या बिनबाद 3। आणि आता स्ट्रायकरला पहिल्यांदा देतोय आनंद। बघूया आनंद आनंदाने फलंदाजी करतोय, प्रेक्षकांना आनंद देतोय की दुःखामध्ये टाकतोय। झेल उठतोय, पकडो कॅच, जीतो मॅच, वाट कॅच, वाट कॅच। नाम आनंद, परंतु आनंद दिलेला नाही, दुःख दिलेला आहे। 0वर 1 धावेंवर बाद होतोय। पहिला झटका 1 बाद 3। विसौची पाडून नेसली
खुश हो जाए साजिदला 6 मारले अरबाज भुरे जबरदस्त खुश झालेले आहेत साजिद मुकरीलावर कातिलाना षटकार मारल्यामुळे. गोलंदाज येतोय कोण? रोहित. गोलंदाजीसाठी येतोय रोहित आणि फलंदाजीसाठी जो स्ट्रायकर येणार अबूझर. झेल उठतो, पकडो क्या जीतो मॅच. झेल सुटतोय, छोटा शाळकरी मुलगा धावतोय. उमर मुल्ला धावतायत. चांगला खेळाडू भविष्यामध्ये तयार होईल. मोहसिन मुल्ला यांचे पोते ते आणि नातवाचा खेळ पाहण्यासाठी आजोबा आलेले आहेत. दानिशचा मुलगा का कोणाचा? सरजिल. सरजिल मुल्ला यांचे सुपुत्र आणि मोहसिन मुल्ला यांचे पोते. मैदानामध्ये एवढ्या लहान वयामध्ये क्रिकेट खेळणारा सर्वात लहान खेळाडू झालेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात लहान वयामध्ये खेळणारा खेळाडू आहे उमर मुल्ला. उमर फक्की, उमर मुल्ला आणि अंधेरीवरून यायचा तो त्याचंही नाव उमर. उमर नावाची माणसं खतरनाक असतात. हा, छोट्या मुलांना बघा स्क्रीनवरून जबरदस्त उल्हास आनंद, जबरदस्त प्यारा नजारा है. धावसंख्या झालेली ती बरोबर 12 वर जाऊन पोहोचलेले. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 23 धावांची गरज आहे. बघूया रोहित कशा प्रकारे अगद सारख्या अनुभवी फलंदाजाला गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड. सुपर फिल्डिंग बघा उमर मुल्लाची. खरं तर गुटगुटीत सुदृढ मालक आहे. खाते पिते घर का लडका आहे. बघा त्याचं तब्येत बघा कशी आहे, गुटगुटीत. एजाज भुरे आलेले. दुपारचं शाही भोजन रविवार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते बटन बघा. एक जुने जाणते बुजुर्ग आहेत आणि अशा लोकांनी क्रिकेट पाहणं म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. सत्तरीकडे झुकलेलं व्यक्तिमत्व आहे, परंतु अजूनही फिटनेस चांगली, अजूनही आनंद लुटतायत. पुढचा चेंडू उमर मुल्ला वेगाने धावतायत, अजूनही धावतायत प्रचंड वेगाने. चेंडू फेकतायत. किती धावा पंच? नो बॉल प्लस 3 धावा, एकंदरीत 4. पुढचा चेंडू फ्री हिट. नाही, एकंदरीत धावा झालेल्या 16. उमर मुल्लाने सर्वात जास्त फिल्डिंग केलेली आहे. संध्याकाळी इतका आरामात झोपेल. जिंकण्यास 15 झालेले आहेत का? 17 झालेले आहेत. 17, 3 धावा बरोबर. 17. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज ना? 18 10 चेंडू 18 धावा. बॉल्स रिमेनिंग 10 रन्स रिक्वायर्ड 18. बचे हुए 10 गेंदों में 18 रनों की जरूरत. पूरी गेंद उमर मुल्ला के ऊपर है. उमर मुल्ला के पास गेंद जाती है तो उसको छलांग लगा के रोकना है. दादा आए मैच देखने के लिए. पुढचा चेंडू व्हाट अ शॉट. कव्हर वरनं मारलेला अप्रतिम चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 22 वर.
बघा लहान मुलांचा जल्लोष बघा, आनंद बघा, खुशी देखो, खुशी का इजहार करते हुए छोटे बच्चे मनके बच्चे। किती चेंडू म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावा। या सामन्यामध्ये जो संघ हरेल त्याने आपलं बिराड बांधायचंय आणि तकाट घरी। हा पुढचा चेंडू बघा, उमर मुल्ला बघा किती धावताय, जरी चब्बे दिले असले तरी बघा उमर मुल्ला यांनी केलेलं क्षेत्ररक्षण खरं तर या लहान वयात एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये न थाकता न दमता धावतोय। बच्चे में दम है, ये आगे चल के बहुत जबरदस्त नाम कमाएगा, इसमें कोई शक नहीं मुझे लगता। बघा त्याची बॉडी लँग्वेज बघा, ज्याप्रमाणे इंटरनॅशनल खेळाडू स्लीप मध्ये उभे राहतात त्या प्रकारचा स्टान्स घेतोय बघा, त्याच्यामधले क्रिकेटचं कौशल्य दिसून येतंय। इथं मात्र बाद होता अगदस बुबेरे, उमर मुल्ला खुश होता है। उमर मुल्ला को बाद में मिलेगा और दादा बोलते कि अगले साल उमर मुल्ला खेलेगी और प्याकर भी बनेगा। नवीन फलंदाज कोण आलेला आहे? रुफी सुसे आलेला आहे। किती चेंडू किती धावांचा म्हणजे 7 चेंडू आणि 10 धावा का? 7-10। रोहित अबुजर अगदस बुबेरे सारखा मोठा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे। एकच धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो। आता 6 चेंडू आणि 9 धावा। शेवटचं षटक कोण टाकतोय बघूया। शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजावर जबरदस्त दबाव असेल आणि फलंदाजावरही तेवढाच दबाव असेल। असावी आपल्याला। साहिब सुसे के तरफ से 100 रुपए का नगद इनाम अगर रुपी सुसे सिक्सर मारते। चला वाडा ग्रामीण टेनिस टीम आपण मैदानामध्ये खेळपट्टीवर यायचं एका लाईन मध्ये आणि भिवंडी ग्रामीण टेनिस टीम कॅप्टन आपल्या टीमला घेऊन आपण मैदानामध्ये यायचंय एका लाईन मध्ये। ट्रॉफी फोटो शूट होईल, त्यानंतर टॉस केला जाईल। तौसिफजी भुरे देखो उमर मुल्ला को देखो, सबकी नजरें खींच ली याच्या उपस्थितीमध्ये। जबरदस्त। मैं तो यहाँ से बैठ के कहता हूँ कि उमर मुल्ला आने वाले सालों में क्रिकेट में बहुत नाम कमाएगा इंशाल्लाह। उसमें है दम, है उसमें दम, कम है उसमें। त्याला पाहिल्यानंतर आम्हाला गुंडाप्पा रंगाप्पा विश्वनाथ भारताचे जबरदस्त फलंदाज त्यांची आठवण होते। पुन्हा एकदा आफताब पकडो क्या जीतो मॅच। चेंडू सीमा रेषे पलीकडे चौकाराने। आता मला ते 4 चेंडू 5 धावा।
पुढचा चेंडू आफताब यांचा राईट आर्म ओव्हर हेलिकॉप्टर शॉट खेळ खत्म बाजार उठला बैक क्रीज है, चलो चलो मिकी माउस मैदान के अंदर चलो बघा सौरभ गांगुली छोटा शर्ट काढून टाकतोय बघा सौरभ भिवंडी ग्रामीण चला मैदानात या खेळपट्टीवर या भिवंडी ग्रामीण टीम वाडा उमर मुल्ला यहाँ पर आइए और दादा के तरफ से 100 रुपए का नगद इनाम आया है चला भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम आणि वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम आमने सामने टक्कर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एका लाईन मध्ये येतील टाइगर खेळपट्टीवर या उमर मुल्ला यहाँ पर आइए हो थांब ना त्याला उमर मुल्लाला देऊ दे ना ये उमर मुल्ला यहाँ इधर से आ जाओ आगे आगे जा आगे जा आगे ज्यादा के चला वाडा टेनिस क्रिकेट टीम आपण या ठिकाणी ये, या दे. स्टेजच्या समोर भिवंडी ग्रामीण टेनिस ये इकडे फोटो घ्या रे बाबा पोराची फोटो घ्या आमच्या चला कॅप्टन निखिल बागुल